मधलं ते गवत कापायला घेतलंय पप्पूनी. नेमकी त्याची मशीनच होता अडकले. काल लॉन कटिंग झालेलं आहे अर्धा. आता इकडचा बाकी अजून अजून त्या साईडला पण बाकी आहे, पण मशीन थोडी बंद पडलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी अभिषेक गुरव घेऊन आलोय तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ. आत्ता जस्ट मी कामावर आलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता रिसेप्शनचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. प्लॅस्टर वगैरे सगळं झालेलं आहे इथे. आता इथे माझ्या मागे सगळे कपाटं वगैरे इथे एक साईडला दोन्ही साईडला कपाटं लागतील आणि इकडे पण ज्या फाईल्स वगैरे रजिस्टर त्यात आम्ही ठेवू शकतो. असं मी हा काउंटर आहे, आपण चेंज होईल का नाही माहीत नाही अजूनपर्यंत, ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच. भाई इकडे बघा, इकडे पप्पूने आता लॉन कटिंग करायला घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी आता मशीन जस्ट खांद्यावर अडकवलेली आहे. भाई इसने हाथ में ये हथियार उठाया, मतलब आज पब्लिक चालू हो गया. अभी देखते हो कितने किल करेगा. यानी किल यानी कि वो जो गवत आहे त्या गवतामध्ये आता काय साप वगैरे असतील ते पण तो कापून टाकेल त्या लॉनच्या मशीन. आता बघू आपण. भाई मी त्याच्यात समोर तर नाही जाऊ शकत, कारण ती जी मशीन फिरवते त्यातनं जे दगडे उडतात ते डायरेक्ट तोंडावर बसतात. त्यामुळे मी या खिडकीच्या मागे राहून त्याला बघतोय. मार्बलवाले पण आत्ता आलेले आहेत. आता इथे पूर्णपणे सगळीकडे मार्बल लावते. मेजरमेंटचं काम चालू झालेलं आहे. आता इथे सगळं मार्बल लावतील, प्रॉपर कपाट बनतील इथे. ते मार्बल पण आणून ठेवलेलं आहे. भाई ये देखो पूरा धुआं धुआं इधर हो गया है. काम तेजी से चालू हुआ है अभी. रामा आमचा पेंटर या प्रायमर मारून त्याचा अर्धा झालेला आहे आता रिसेप्शनला. आता तो पूर्ण करून घेईल सगळीकडे. तो का हे देखो ऊपर चढ़ गया है. अबे शुरुआत करेगा देखो कैसे. त्याचा स्पीड आहे ना पेंटिंगचा, खतरनाक स्पीड आहे. गार्डन मधलं ते गवत कापायला घेतलंय पप्पूनी. नेमकी त्याची मशीनच होता अडकले. तो चला आपण बघू नेमकं काय झालंय त्या मशीनला. बघा इतका लॉन कटिंग झालेला आहे अर्धा. आता इकडचा बाकी आहे अजून अजून त्या साईडला पण बाकी आहे, पण मशीन थोडी बंद पडलेली आहे. आता ही मशीन बंद पडली, त्याला टँकीने पाण्याने खोलून घेऊन त्याच्यात आता या इंडक्शन मधनं आता ग्रीस टाकू त्यात. मग ती एकदम स्मूथ चालेल ना स्पीडनी. ये देखो अभी पप्पू इसके अंदर वो ग्रीस डालेगा, फिर मशीन तेजी से चलेगी. ते बघा मगाशी तुम्हाला जसं सांगितलं मी, आता त्या इंडक्शन मधनं ग्रीस त्यात टाकतोय. आणि आता ग्रीस टाकल्यानंतर स्पीड बघा या मशीनचा कसली प्रॉपर चालत सुसाट एकदम. ये देखो पूरा लेवल किया है ग्रीस का. ते बघा ग्रीस टाकलं पण मशीन बघा कसली स्पीडला फिरायला लागली. हाताने फिरवलं तरी पप्पू जेव्हा आता ही मशीन चालवल तेव्हा तिचा स्पीड बघा. इसकी कैप देखो पप्पू की, इसका धूप से इसको बचाती है ये. अभी तेज धूप है ऊपर, उसको ये बचाएगी कैप गार्डन में. अभी देखो मशीन चालू होगा. स्पीड देखो, स्पीड बघायचा मित्र. पप्पूने या गार्डन मधलं कापलेलं गवत बघा किती बारीक एकदम. हे बघा एकदम छोटं छोटं. मित्रांनो हे बघा, हा आहे फिल्टर. त्या स्विमिंग पूल मधनं आता खराब पाणी यातनं बाहेर निघते, कारण इथे आता सेक्शन मारणं चालू आहे. ते आम्हाला सेक्शन मारने वाला आदमी, सबसे तेजी से सेक्शन मारने वाला आदमी यही है. वातावरण बघा मित्रांनो, कसला खतरनाक वातावरण. दुपारी 3:30 झालेत ना, पावसाचं वातावरण झालंय. 100% आता पाऊस पडेल. तेवढे थेंब तर पडतायत डोक्यावर. भाई मैं पहले ही बोला था आज बारिश तगड़ा गिरने वाली है. पूरा मौसम ही बारिश ने बदल दिया है. देखो पूरी चारों तरफ बादल ही बादल छाए, और ये जो हमारे गार्डन में पूरे पेड़ ही पेड़ सब हिल रहे. अभी इधर से निकलना ही अच्छा होगा, नहीं तो कुछ भी ऊपर से गिरा तो हम इधर फंस सकते हैं. राम जी चलिए जल्दी. अच्छा हमारे साथ ये रामा है. अभी हम निकल रहे गार्डन से, क्योंकि कभी भी कुछ भी हो सकता है, इसलिए अभी अंदर जाना ही बेहतर रहेगा. सेफ जगह जाना चाहिए हमें.
देखो हमारी ये सेफ जगह इसके अंदर है. कामावरून आता जस्ट घरी आलोय. घरी बघा आमचा देव. अगं त्याच्या गाडीवर आता बसला तो. अभी ये क्या करेगा देखते. तो गाडी मागतोय मला माझ्या कार कलेक्शन मधल्या त्यातली एक गाडी मागतोय. कुठली देऊ तुला गाडी? कुठली देऊ? ती देऊ? थांबा थांब. ठीक आहे. ती नको तर ठीक आहे. मग ठेवून देऊ. तो आता मी कपाटामध्ये फायनली जिप्सी सुझुकीची जिप्सी चॉईस केली आणि हिच एक स्पोर्ट्स कार. ठीक आहे. कपाट लावायला लागेल. त्याच्यावर पाय नाही त्याचं स्कूल बॅग आहे ना ती. बस तुझ्या गाडीवर बस. काय करतो तू? काय उचल ती गाडी. उचल अशी टाकायची नाही. उचल. काय तर घे चालव तू. तर चालव गाडी. ती बघ. कुठे गेली ती? खाली गेली. काढ तिला काढ. आता बघूया जेवण काय बनवायला घेतलं. इथे तर राईस टाकलाय शिजायला. कुकरला डाळ आहे आणि पनीर मागाशी मी आणलं येताना थोडंसं प्रोटीन म्हणून खायला. भाजी तर अजून काय बनवलेली नाही दिसत आहे. इकडे हरभरे भिजत टाकले तर त्याची भाजी बनेल. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. माझ्या या रोजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला जे काय माझ्या लाईफमध्ये घडते हे नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.